नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या चुलत भावाने एक घेतलेला भयानक अनुभव आज सांगणार आहे. म्हणजे तो अनुभव असा आहे, की गावाच्या वेशीवरती एक अपघात झाला होता. अपघातामध्ये एक कार जळाली. त्याच्यामध्ये कार चालक आणि त्याचा जो आहे मालक हे दोघेही त्याच्यामध्ये जळून त्यांचा मृत्यू झाला आणि ते ते सगळा प्रसंग किंवा तो अपघात पाहण्यासाठी हा गेला असताना त्याच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. गोष्ट आहे 2003-4 सालची. अ, माझ्या जे चुलत भाऊ आहे त्याचं घर हायवेलाच लागून आहे. मुंबई-गोवा हायवेला आणि त्यांच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरती एक वेशीवरती म्हणजे त्यांच्या गावच्या सीमेवरती एक पूल बांधलेला आहे. त्याच्यावरून गाड्या येतात हायवेच्या आणि खालून नदी वाहते. पण ते नदीवरची बांधलेला पूल तिथे एक थोडंसं असं वळण होतं त्या पुलाच्या त्या रस्त्याला आणि त्यामुळे बरेचसे अपघात त्यावेळी व्हायचे आणि तेव्हा तो सिंगल लेनचा रस्ता होता. अरुंद रस्ता होता. एकाच वेळी त्या पुलावरनं 2 गाड्या, मोठ्या गाड्या पास व्हायच्या नाही. एकाला पलीकडे थांबावं लागेल. तो गाडी पुढे गेल्यानंतर मग दुसरी गाडी पास व्हायची. असं ते थोडंसं अरुंद पूल होता आणि त्यामुळे वारंवार अपघात तिथे व्हायचे आणि अपघात घडल्यानंतर कोण नाही कोणतरी त्या अपघातामध्ये मृत्युमुखी व्हायचा, हे 100% घटना. आणि अशी ती दहशत होती त्या पुलाची, की त्या पुलावरती अपघात घडला म्हणजे कोण नाही कोणतरी मरण पावणार हे 100% असं तो लोकांचा समज झाला होता आणि हेच घडायचं नेहमी. आता चुलत भावाच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती ते पूल असल्यामुळे त्यांची ये-जा असायची किंवा ते पूल जे खतरनाक आहे तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहिती होतं. एके दिवशी काय होतं, संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते. माझे जे काका-काकी आहेत ते शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते आणि जो चुलत भाऊ त्याचं नाव आहे दीपक. तो आय-टी-आयला तेव्हा जात असे आणि आय-टी-वरनं तो 4:30ला घरी आला होता. घरी आला होता आणि चहा वगैरे पीत असताना गाड्या थांबत-थांबत मागे-मागे गाड्यांची रांग लागायला सुरुवात झाली. ट्रॅफिक व्हायला लागलं. आता हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर सगळ्यांनाच वाटलं, की पुलावरती काहीतरी ॲक्सिडेंट झालंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या गाड्या थांबतायत. माझा भाऊ दीपक तो थोडासा रस्त्यावरती आला तर अर्धा किलोमीटर त्या पुलापर्यंत सगळी गाड्यांची लाईन थांबली होती. सगळे लोक विचारत होते, की "काय झालं? काय झालं?" कोणालाच काही कळत नव्हतं. आता ह्याला समजलं, की पुलावरती काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे अपघात झालाय आणि मोठा अपघात झालाय त्यामुळे गाड्या दोन्ही बाजूने थांबलेल्या आहेत म्हणून. तितक्यात वाडीतली जी आजूबाजूची शेजारी जे दांते मंडळी होती किंवा जी मोठी मुलं होती, ती सगळी जण म्हणाली, की "आपण पुलावरती तो अपघात पाहायला जाऊया. काहीतरी झालंय, अपघात झाले त्यामुळे पाहायला जाऊया." तर हा तयार झाला. भाऊ म्हणजे जो दीपक नावाचा माझा भाऊ आहे ना, तो तयार झाला, की आपण जाऊया सगळे बघायला. तर आमचे चुलत काका होते त्यांनी म्हणले, "ए तू जाऊ नकोस तिकडे. ते अपघात झालाय, ते बघायला वगैरे काय जाऊ नका. तुम्ही घाबरशाल म्हणून." तर ही मुलं म्हणाली, की "हां, ठीक आहे, नाही जात" म्हणून. आणि ते जसे घरी निघून गेले ना, तशी ही युवक होते. ते सगळेजण 5-6 जण त्या पुलाच्या दिशेने निघाले. काय झालं ते पाहण्यासाठी म्हणून. तिथे मित्रांनो गेल्यानंतर एक भयानक तिथे अपघात झाला होता. अपघात असा होता, की त्या पुलाच्या मध्यभागी एक अँबॅसेडर कार तेव्हा ती अँबॅसेडर कार असायची. अँबॅसेडर कार आणि टेम्पो यांच्यामध्ये धडक झाली होती. आणि तिथे धडक झाल्यानंतर काय झालं होतं, धडक झाल्यानंतर धडक काय मोठी नव्हती. धडक छोटीशीच होती. एकमेकांना गाड्या आपटल्या होत्या. परंतु त्या धडकीमध्ये काय झालं, त्या अँबॅसेडरच्या जे चारही दरवाजा होते ते अचानक लॉक झाले. ते काही दरवाजा खुलेना आणि लॉक झाले. दरवाजा आणि तिथली माणसं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण लॉक काय खोलून ते ओढून सगळ्यांनी पाहिलं पण येत नव्हतं. तेवढ्यात ते जे पुढचं बॉनेट होतं, त्या बॉनेटातून धूर यायला सुरुवात झाली. आता सगळ्यांना वाटलं, की आता धूर येतोय म्हणजे ह्या गाडीला आग लागणार त्या अँबॅसेडरला. सगळेजण काढण्याचा प्रयत्न करतात, काढण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत तो धूर मोठा यायला लागला आणि ते सगळं त्या गाडीमध्ये, त्या अँबॅसेडरमध्ये बसलं. आता तो एक समोर ड्रायव्हर बसला होता आणि मागे त्याचा मालक बसला होता. ते गोव्यावरनं मुंबईला जात होते. धूर सगळा आतमध्ये त्या गाडीमध्ये पसरला आणि काळाकुट्ट धूर तो त्यांचा श्वास गुदमरायला लागला त्या मालकाचा आणि ड्रायव्हरचा. ते बाहेर येण्यासाठी धडपड करतायत. एवढ्यात अ, त्या गाडीने पेट घेतला, बॉनेट पेटलं आणि आता ह्यांना समजलं, की आता गाडी पूर्ण पेट घेणार. त्यामुळे समोर पुढे कोण जाऊन ते त्यांना वाचवण्याचा एरवी ते प्रयत्न करत होते एक 10-15 मिनिटं. परंतु आता जेव्हा पेट घेतली बॉनेटने, तेव्हा मात्र पुढे कोण जाऊन ते प्रयत्न करेना, की त्यांना बाहेर काढण्यासाठी. कारण लॉक झाले होते दरवाजे. त्या कसे काय लॉक झाले होते काय माहीत. आणि बघता-बघता त्या गाडीने अक्षरशः पेट घेतला मित्रांनो. पेट घेतला
आणि ते ड्रायव्हर आणि तो जो मालक होता तो दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु दरवाजा काही खोलत नव्हता. आणि आग एवढी भडकली, की आग आता आतमध्ये आली आणि आतमध्ये सगळीकडे गाडीने पेट घेतला अक्षरशः आणि गाडी पूर्ण जळायला लागली. सगळी लोकं धावतायत. तो खाली जाऊन कोण बादलीने पाणी आणून मारतायत किंवा काय करतायत, पाण्याच्या बाटल्या ओततायत किंवा काय प्रयत्न करतायत. परंतु आग एवढी लागली होती त्या कारला, अँबॅसेडर कारला, की पुढे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. अक्षरशः ते ड्रायव्हर आणि तो मालक अक्षरशः धडपडत होते. त्यांची ती केविलवाणी धडपड बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी अक्षरशः त्यांच्या अंगाने पेट घेतला होता. आणि तो जो मागे बसलेला मालक होता ना मित्रांनो, त्याची मान अशी होती म्हणजे तो खिडकीतून बाहेर लोकांना बोलवत होता, की कोणीतरी आम्हाला वाचवून. आणि तो त्याने पूर्ण त्याचं शरीर जळालं, त्या ड्रायव्हरचं शरीर जळालं, त्याचं जळालं, कपडे जळाले, सगळं मांस पेटलं अक्षरशः. आणि त्याची मान अशीच खिडकीतून बाहेर तो बघत होता ना, अशीच मान फिरून राहिली होती. आणि ते दृश्य पाहून तिथल्या सगळ्या लोकांना खूप वाईट वाटलं किंवा हृदय पिळवटून टाकणारी ती घटना होती. कारण जिवंत माणसं तडफडताना, ती जळताना त्या सगळ्या लोकांनी पाहिली होती. आणि सगळ्यांच्या म्हणजे वाचू पण शकत नव्हते, काही करू पण शकत नव्हते. एवढं ती भयानक आग पेटली होती. पण त्या मालकाचा मात्र अशी हीच पोझिशन होती त्याच्या मानेची. तो इकडे बघत होता खिडकीतून आणि तसाच्या तसा तो पेटला. आणि तेव्हा काय एक काहीतरी वेंगुर्ल्याला वगैरे अग्निशमन दलाची गाडी होती. ती येईपर्यंत कार कार पूर्णतः जळून खाक झाली आणि त्यांचे चेहरे अक्षरशः पूर्ण जळून गेले. चामडी कुठे-कुठे त्यांच्या फक्त त्या हाडांच्या सांगाड्याला शिल्लक राहिली होती. बाकी तो असाच सांगाडा त्याचा त्या कार मालकाचा होता आणि ड्रायव्हर असा बसला होता ना, तो तसाच होता. आणि कुठे-कुठे ते सांगाड्याला मांस राहिलं होतं. बाकी सगळं जळून खाक झालं होतं. हे सगळं त्या माझ्या चुलत भावाने सगळं पाहिलं. सगळं पाहिलं आणि तो एवढा घाबरला ना, तर कोणी घाबरला असता. किती धाडसी माणूस असला तरी तो घाबरणारच होता हे सगळे प्रसंग. जितकी जीव अशी जिवंत माणसं तडफडताना, जळताना ती पाहिली होती सगळ्या लोकांनी. आजूबाजूच्या गाड्या थांबल्या होत्या, आजूबाजूच्या गावातले लोक जमले होते, सगळ्यांनी ते पाहिलं होतं. आणि ह्या भावाने माझ्या जेव्हा हे सगळं पाहिलं आणि तो एवढा घाबरला, तो हातपाय त्याचे तिथेच कापायला लागले. आणि तो सगळ्यांच्या पुढ्यातून धावत, 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 धावत घराच्या दिशेने धावत सुटला. सगळेजण त्याच्याकडे पाहतात, हा धावत, धावत जातोय कुठे, जातोय कुठे? आणि त्याचे मित्र म्हणजे आजूबाजूच्या आमच्या वाडीतले होते ते काही युवक त्याच्या पाठनं धावतात. "अरे दीपक धावतोस कुठे? धावतोस कुठे?" तो धावत, धावत, धावत येतोय. तो धावत आला आणि घरात जाऊन एका रूममध्ये त्याने स्वतःला बंद करून घेतलं. आतमधून कडी लावली. हे सगळे दरवाजा ठोठावतात. "अरे दीपक दरवाजा उघड, दरवाजा उघड, दरवाजा उघड." तो दरवाजा काही उघडत नव्हता. तोपर्यंत संध्याकाळचे 6:30 वाजले. काका-काकी घरी आले आणि त्यांनी पाहिलं याचे मित्र दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा काही हा उघडत नव्हता. त्यांनी विचारलं, "काय झालं?" तर ह्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं, की असं-असं पुलावरती अपघात झाला आणि ते पाहिलं त्याने, ते जळलेली माणसं त्याच्यामध्ये अँबॅसेडरमध्ये पाहिली आणि तो धावत आला. हे कसंच तो दरवाजा उघडायला तयार होईना. आई-वडील सांगतात, "दीपक दरवाजा उघड, दरवाजा उघड. काय झालं? घाबरलास काय? दरवाजा उघड, सगळं काही व्यवस्थित होईल." तो दरवाजा उघडेना. तो आतमधून सांगायला लागला, "तो माणूस ना मला न्यायला आलाय. तो माझ्याकडे बघतोय. तो बघा तो पेटतोय. तो अक्षरशः मला बघून मला बोलवतोय. मला तो घेऊन जाणार आहे. दरवाजा उघडू नका. मी येणार नाही दरवाजातून बाहेर." आता ह्या सगळ्यांनी आजूबाजूची लोकं समाजाने सगळ्यांनी ठरवलं दरवाजा तोडायचा. दरवाजा अक्षरशः मित्रांनो तोडला गेला आणि त्याला बाहेर काढलं. त्याचं अंग अक्षरशः थरथर, थरथर कापत होतं आणि त्याचं तापाने अंग फणफणत होतं. आणि एवढा घाबरला होता ना तो, डोळे बंद करूनच राहायचा. म्हणजे असं त्याने उजेड बघितला, लाईटीचा उजेड बघितला ना, तो कापायला लागायचा, कापायला लागायचा. म्हणायचा, "तिथे आग लागलेली, तो माणूस जळतोय, तो मला बोलवतोय, मला बोलवतोय, बंद कर." म्हणजे तो लाईट वगैरे बंद करायला लावायचा. असे 5-6 दिवस, 10-12 दिवस हाच कार्यक्रम सुरू होता. बाहेर त्याने उजेड पाहिला, की तो असा कासावीस व्हायचा आणि तो हेच म्हणायचा, "तो माणूस जळतोय, तो मला बोलवतोय, तो माझ्याकडे बघतोय." असं विचित्र बडबडायचा. अक्षरशः घरातून त्याचं बाहेर फिरणं मुश्किल झालं. म्हणजे उजेड बघितला, की तो असं करायचा. नाहीतर तो नॉर्मल असायचा. जर काळोखात असला तर नॉर्मल असायचा. आता आई-वडिलांना काही कळेना. आता आवाड्यातली काही मंडळी म्हणायला लागली, की हे ते सगळं त्याने पाहिलंय ना दृश्य, तो जळताना माणूस ना, ते दोघेही. तर त्याने धसका घेतलाय. त्यामुळे त्याच्यात थोडंसं मेंदूवरती ताण आहे. तुम्ही याला डॉक्टरकडे घेऊन. मग काका-काकी त्याला एका सायकियाट्रिस्टकडे घेऊन आले. त्याच्याकडे त्यांनी दाखवलं, असं-असं झालंय त्याच्यामुळे हा असा उजेड बघितला, की असं-असं करतो. त्याने काय गोळ्या वगैरे लिहून दिल्या. त्या गोळ्या लिहून दिल्यानंतर ह्याला फक्त झोप लागायची आणि झोप
आहे तोपर्यंत तो शांत असायचा. झोपेतून जागा आला आणि तुम्ही बल्ब लावलात किंवा त्याला बाहेरचा उजेड दिसला, की तो असा कासावीस व्हायचा आणि जोरजोरात ओरडायचा, की "बंद करा, बंद करा. तो माणूस मला न्यायला येतोय. तो बघा जळतोय. तो माझ्याकडे बघतोय." आता त्याच्या गोळ्या 8-10 दिवस सुरू केल्या होत्या. त्या गोळ्यांनी काही फरक नाही. आता गावातली जुनी जाणती माणसं होती ती म्हणायला लागली, की एखाद्या मांत्रिकाकडे ह्याला दाखवा. तो माणूस मेलाय ना जळून, त्याचा काहीतरी प्रेतात्मा किंवा त्याचं काहीतरी आत्मा असेल, तो याच्यात गेला असेल आणि म्हणून त्रास होत असेल. आता तुम्ही डॉक्टर उपचार करताय तर होत नाहीये. एखाद्या मांत्रिकाकडे तरी दाखवा. काकांच्या ओळखीचा एक मांत्रिक होता, एका लांबच्या गावामध्ये. मग तो काका आणि काकांचा मित्र त्या मांत्रिकाकडे गेले. पहिल्यांदा आधी त्यांनी म्हणून सांगूया जाऊन त्या मांत्रिकाला असं-असं झालंय. त्या मांत्रिकाकडे जाऊन सगळ्या काकांनी सांगितलं, की असं-असं झालंय आणि तेव्हापासून हा असं-असं करतोय म्हणून. त्या मांत्रिकाने त्यांना सांगितलं, की तो जो प्रसंग आहे तिथला, माणूस जो अक्षरशः पेटताना त्याने पाहिलाय किंवा तो माणूस अक्षरशः जळून मेलाय ना, त्याचा प्रेतात्मा, त्याचा जो आत्मा आहे, तो ह्याला त्रास देतोय. आणि त्याच्यामुळे हा सगळे प्रकार करतो. तो उजेड पाहत नाही किंवा उजेडाकडे पाहून तो कासावीस होतो आणि वेगवेगळे काय-काय बडबडत राहतो म्हणून. तर तुम्ही त्याला घेऊन या. त्याला काय-काय मी सांगतो तुम्हाला पुढे काय करायचं, त्यालाही घेऊन या. दुसऱ्या दिवशी अ, का म्हणजे काकांचा मित्र आणि त्यांचा जो काका आहे त्या मांत्रिकाकडे त्याला घेऊन गेले अक्षरशः रिक्षाने. त्याने आपल्या समोर बसवलं आणि तो उजेड म्हणजे ते बल्ब लावला त्याच्यासमोर एका अंधारामध्ये आणि त्याला बघायला सांगितलं, की "कोण दिसतंय तुला?" तर तो सांगायला लागला, की "तो माणूस ना जळतोय. तू बंद करा, बंद करा, बल्ब बंद करा. तो जळतोय माणूस. तो दिसतोय मला. तो माझ्या दिशेने बघतोय. तो मला बोलवतोय." आणि त्या मांत्रिकाने तो बल्ब बंद केला आणि त्याला सांगितलं, की "कोण जळतो?" "अरे, तो जळलेला माणूस तो गेला निघून. तो गेला आकाशामध्ये निघून. तुला काय घाबरण्याची गरज नाही." म्हणून. तो म्हणतो, "नाही, तो मला नेणार आहे. तो मला सांगतोय, 'तू माझ्यासोबत चल, तू माझ्यासोबत चल. तुम्ही लाईट लावू नका. तू मला बाहेर नेऊ नका. खिडक्या बंद करा, दरवाजा बंद करा.'" असा बडबडायला लागला. त्या मांत्रिकाने काहीतरी असा मंत्र वगैरे म्हणून वगैरे तो अंगारा त्याला लावायला दिला आणि त्याच्या गळ्यात बांधायला दिला आणि त्याने सांगितलं, की "ह्याला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जा." आणि मग काकांना त्या मांत्रिकाने सांगितलं, की "ह्याला त्या प्रेतात्म्याची बाधा झाली आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो उतारा करायचा आहे, एका सुपामध्ये नारळ घ्यायचा, कोहळा घ्यायचा, टाचण्या, लिंबू घ्यायचं, बिबा घ्यायचा आणि वेगवेगळी झाडांची पानं त्याने सांगितली होती ती घ्यायची. ह्याला पायरीवरती बसून ह्याच्यावर ते ओवाळायचं आणि ज्या ठिकाणी तो अपघात झालेला आहे, ज्या ठिकाणी तो माणूस जळालेला आहे ना, त्या पुलाच्या खाली जी नदी वाहते, त्या नदीत तो जो उतारा आहे तो प्रवाह त्या सोडायचा आणि निघून यायचं. पण हे रात्री तुम्हाला 12 वाजता करावं लागेल. आणि तो जो घेऊन जाणारा उतारा, तो माणूस डेअरिंगबाज पाहिजे कारण तिथे गेल्यानंतर काहीतरी विचित्र घटना घडेल, तर तो माणूस उलट घाबरेल आणि त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट होईल. तो जो उतारा घेऊन जाणार आहे किंवा जो पाण्यात सोडणार आहे, तो अतिशय धाडसी माणूस पाहिजे. रात्री 12 वाजता हे सगळं केलं पाहिजे. 12च्या आत नाही, 12 पासून 2 वाजेपर्यंत. तर बाबा म्हणाले, "ठीक आहे, मीच करतो आता." स्वतःचा मुलगा आहे त्यामुळे काका म्हणाले, की "मलाच करावं लागेल." मग त्याला घेऊन मग ते घरी आले. आईला सांगितलं, की असं-असं त्या मांत्रिकाने सांगितलंय उतारा करायला. तर आपण येत्या शुक्रवारी, परवा शुक्रवार आहे, शुक्रवारीच हा सगळा उतारा वगैरे करूया. अ, काकाने ते सामान सगळं जमवलं सगळं. त्याची जमवाजमव केली, सूप वगैरे सगळं आणलं. आज गुरुवार होता आणि काका एका रेस्ट हाऊसवरती सिक्युरिटी गार्ड म्हणून होते. त्यांची ड्युटी त्या दिवशी रात्रीची लागली, नाईट शिफ्टला. आणि शुक्रवारी त्यांना ते करता येणार नव्हतं. ते म्हणाले, आई म्हणजे आईला आम्ही आई म्हणायचो मोठ्या काकीला. ते म्हणाले, की "उद्या मला काही जाता येणार नाही. उद्या हे करता येणार नाही. कारण मला रात्रीची ड्युटी आहे आणि हे करणार कोण? जर करायचंय तर ते मलाच. बाकीचे कोण डेअरिंग करून हा सगळा उतारा रात्री 12 वाजता त्या नदीमध्ये प्रवाहात सोडण्याचं कोणी धाडस करणार नाही. ते मलाच करावं लागेल." पण मांत्रिकाने सांगितलं, की "लवकरात लवकर हे करा. येत्या 2 दिवसामध्ये. जास्त वेळ काढला तर याच्या बाबतीमध्ये काहीतरी विचित्र घटना घडू शकते किंवा काहीतरी भयानक किंवा अप्रिय घटना घडू शकते. लवकरात लवकर करा." आई म्हणाली, "कोणतरी बघा तुमचे मित्र वगैरे कोणतरी करणारे असतील तर." बाबा म्हणजे मोठे काका म्हणू लागले, की "कोणी करणार नाही हे सगळं. हे असलं रिस्क घेऊन ह्या गोष्टी कोणी करणार नाही." आमच्या वाडीत एक मंगेश नावाचा एक माणूस होता. त्याला आम्ही मंगेश काका म्हणायचो. आईने म्हणजे मोठ्या काकीने त्याच्या कानावरती ही गोष्ट घातली, की असा-असा उतारा करायचा आहे.
तर तू करशील का? कारण यांना उद्या ड्युटी असल्यामुळे आणि शुक्रवार असल्यामुळे आणि शुक्रवारचं ते सगळं करायला सांगितलंय मांत्रिकाने. यांची शुक्रवारची ड्युटी असल्यामुळे करू शकणार नाही. तू करशील का? तो म्हणाला, "मी करतो. मला काही प्रॉब्लेम नाही. मला काही अडचण नाही. मी करतो. ते सगळे जमव-जमव तुम्ही करून द्या. मी रात्री 12 वाजता ते नेऊन सगळं त्या प्रवाहामध्ये सोडतं. माझी काही काळजी करू नका" म्हणून. बाबा म्हणाले, "ठीक आहे, बघ जमत असेल तर कर, नाहीतर नाही केलंस तरी चालेल." तो म्हणाला, की "मी करतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका." आणि मित्रांनो, मोठ्या काकांनी ते सगळं जमा केलं साहित्य. शुक्रवारी सगळं करून ठेवलं. ते ड्युटीवरती निघून गेले. त्याच्यानंतर रात्र झाली. 12:45च्या दरम्यान मंगेश काका आमच्या घरी आला. त्याने ते सुपामध्ये सगळं साहित्य भरलं. कोहळा, त्याच्यानंतर पिठाची पंटी बनवली. त्याच्यामध्ये एक वाट टाकून पंटी प्रज्वलित केली, ती पेटवली. वेगवेगळ्या प्रकारची पानं होती. लिंबाला टाचण्या वगैरे सगळं तो अ, अबीर, गुलाल वगैरे सगळं त्याच्यावरती सगळं टाकलं आणि दीपकला म्हणजे आमच्या चुलत भावाला शेवटच्या पायरीवरती घराच्या बसवलं. त्याने तो उतारा केला. आई म्हणाली, की "आमच्या घरातलं कोणतरी त्याच्यासोबत जा, नाहीतर तो म्हणेल, की सगळं माझ्यावरती सोपवलंय आणि घरातलं कोणच नाही." म्हणून. घरातला एक चुलत भाऊ होता, तर त्याला सांगितलं, की बॅटरी घेऊन फक्त याच्यासोबत जा म्हणून. तो सुद्धा थोडाफार डेअरिंगबाज होता. तो म्हणाला, की "ठीक आहे, मी सोबत जातो." आता मंगेश काकाला देखील आता त्याची मदत होणार होती. सोबतीला असल्यामुळे त्याला पण भीती वाटणार नव्हती. तो उतारा सगळा यांनी रात्री 12-5च्या दरम्यान सगळा त्याच्या अंगावरनं उतरला आणि मंगेश काका आणि आमचा दुसरा एक चुलत भाऊ घेऊन ते त्या ज्या ठिकाणी अपघात झाला होता, माणसं तो दोघं जण ते जळाले होते कारमध्ये. त्या पुलाच्या खालच्या नदीच्या प्रवाहात ते सगळं सोडण्यासाठी निघाले. आता जसं-जसं पूल जवळ येते, तर दोघांच्या मनामध्ये धडकी भरली. दोघंही घाबरले, की काय प्रकार आहे? आम्ही हे खरं जातोय घेऊन खरं, पण रात्री 12 वाजता ज्या ठिकाणी अपघात झालाय, त्या ठिकाणी पाण्यात हे नेऊन सोडणं म्हणजे अ, थोडंसं हे डेंजर होतं, भयानक होतं. परंतु केल्याशिवाय काय पर्याय नव्हता. किंवा एखाद्याचा जीव वाचवायचा असेल, तर यांना डेअरिंग करावी लागणार होती. हे दोघेही आता पुलाच्या जवळपास आले. एवढं आता गाड्या दोन्ही साइडने येण्याच्या बंद झाल्या. 1:15चा टायमिंग झाला असेल. दोन्ही साइडने गाड्या येत नव्हत्या. भयान शांतता त्या पुलावरती पसरली. तो पाण्याचा खळखळाट यांना ऐकायला येतोय. मंगेश काका चुलत भावाला सांगतोय, की "सुनील, तू घाबरू नकोस हां, मी आहे तुझ्यासोबत. घाबरू नकोस. माझ्यासोबत चल." हा म्हणतो, की "नाही घाबरत मंगेश काका, मी तुझ्यासोबतच आहे. तुला बॅटरी दाखवतो, तू पुढे चल." दोघेही आता त्या रस्त्यावरनं त्या नदीच्या प्रवाहाकडे जाणाऱ्या पायवाटेने खाली आले. दोघेही चालता-चालता आता मात्र प्रवाहाकडे जात असताना दोघांची पावलं मंदावली. म्हणजे मनामध्ये भीती निर्माण झाली, की हे करायला जातोय खरं, पण काहीतरी भलतंच होईल. आमच्या मागे काहीतरी व्याप लागतील किंवा इथे काहीतरी इथली भुतावळ जागी होईल आणि आमच्या अंगामध्ये शिरून आमचंच काहीतरी बरं वाईट होईल. तरी देखील मंगेश अक्का चुलत भावाला सुनीलला सांगतो, "सुनील काही घाबरू नको, माझ्यासोबत चल." दोघेही ते चालत-चालत प्रवाहाच्या दिशेने एका खडकावरती पोहोचले. मंगेश अक्काने हातामध्ये तो सगळा उतारा सुपामध्ये धरलाय. त्याच्यामध्ये ती पंटी अजूनही पिठाची पेटते आणि सुनीलने बॅटरी मारून धरली. मंगेश अक्का म्हणाले, "ह्या प्रवाहामध्ये इथेच सोडूया, पुढे जाण्याची डेअरिंग करू नको." बाजूने असा प्रवाह वाहतो त्या खडकाच्या बाजूने आणि खडकाच्या तिकडे असं थोडंसं शांत पाणी होतं. जसं मंगेश काकांनी वाकून पाहिलं ना त्या प्रवाहामध्ये, त्या बॅटरीच्या उजेडामध्ये, तर ते पाणी असं गोल-गोल असं वाकडं-तिकडं, वाकडं-तिकडं फिरायला लागलं आणि पाणी पूर्णतः गढूळ झालं. मंगेश काकांनी त्या प्रवाहामध्ये पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, तर पाणी अगदी स्वच्छ वाहतोय. काचेसारखं पाणी वाहत होतं. तिथलं जे त्या ठिकाणी सोडायचं होतं, त्या ठिकाणी ते पाणी पूर्णतः गढूळ झालं. म्हणजे मोठ्या चुलत भावाने सुनीलने पाहिलं, की "काका, अरे पाणी इकडचं गढूळ कसं झालं? आजूबाजूचं पाणी स्वच्छ आहे आणि इथेच पाणी कसं काय गढूळ झालं?" आणि पाण्याची एक विचित्र हालचाल त्या ठिकाणी जाणवत होती. महेशकाने सांगितलं, की "आता ह्याला जर काहीतरी सांगितलं तर हा घाबरेल." महेश काका म्हणाला, "काही नाही रे, कोणतरी मोठा मासा वगैरे असेल. त्याला वाटत असेल, की आता काय सोडणार ते खाण्यासाठी म्हणून तो आला असेल." ती माशांची हालचाल होते. महेश काका म्हणाला, "बॅटरी दाखव आता, जरा खाली वाकून दाखव." त्याने बॅटरी खाली वाकवून दाखवली आणि महेशाकडे तो उतारा जो होता सुपातला ना, तो सगळा असा पाण्याच्या दिशेने आता तो सोडणार पाण्यात. एवढ्यात मित्रांनो, त्या पाण्यातून एवढे हात असे वरती आले असे आणि ते सूप त्याने पकडलं आणि असे जोरदार त्या पाण्यामध्ये ओढून घेतलं आणि जसं ते पाणी असं पूर्णतः असं गढूळ झालं, इकडे-तिकडे फिरायला लागलं, गोल-गोल पाणी. हे दोघेही घाबरले. हातातलं सूप कोणीतरी ओढून घेतल्याची जाणीव दोघांनाही झाली. एवढे-एवढे हात फक्त असे पाण्यातून वर आले आणि ते सूप असं ओढून पटकन पाण्यामध्ये घेतलं. दोघेही घाबरले. पळत सुटले कसेबसे त्या
पाय वाटेने ते पुलाच्या म्हणजे ते मेन हायवेवरती आले. हायवेवरती येऊन धावतायत दोघे धावत अर्धा किलोमीटरचं अंतर होतं. धावत घरी पोहोचले. घरी पोहोचले हे घामाघूम झालेले आणि चेहरा लाल भडक झालेला आणि चेहऱ्यावरनं अ, मोठ्या काकीने जिला आम्ही आई म्हणायचो, तिने सगळं ओळखलं, की ह्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी ते विचारतात, "काय झालं? काय झालं?" आजूबाजूची माणसं जमा झाली. "अरे काय झालं? काय झालं?" 1 वाजला होता तोपर्यंत. ते म्हणतात, "काही नाही सांगतो, पण जरा आम्हाला श्वास तरी घेऊ द्या." दोघांच्या हृदयामध्ये एवढी धडधड वाढली होती ना, तो सगळा प्रसंग पाहून तिथला तो माणूस राहिला तिकडे तो विषय वेगळाच राहिला. पण हे पाण्यातून जे वर हात आले होते आणि त्यांनी जे सूप खेचून घेतलं उतार्याचा तो भयानक प्रसंग होता. दोघांना काही सुचेना. दोघांचा श्वास एकदम जड झाला होता. काही वेळाने दोघेही शांत झाले आणि तो तसाच्या तसा प्रसंग त्या दोघांनी अ, काका म्हणजे चुलत काकांना, दुसऱ्या शेजाऱ्यांना, मोठ्या काकीला सगळं सांगितलं, की असं-असं जेव्हा आम्ही उतारा सोडायला गेलो आणि तेव्हा असं-असं पाण्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला. 2 हात असे वर आले आणि त्यांनी तो उतारा खेचून घेतला. ऐकताना सगळ्यांच्या अंगावरती काटा आला होता. म्हणजे त्यांनी जेव्हा अनुभवलं ते रात्री अ, जवळ-जवळ एक 1च्या दरम्यान तर तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये काय झालं असा विचार करून म्हणजे डोकं सुन्न होतं. सगळेजण घाबरले, जागच्या जागी बसले, की काय हा प्रसंग होता आणि ह्या प्रसंगातून हे दोघे जण वाचले हे त्यांच्यासाठी नवल होतं. तर असा प्रसंग घडणं आणि तो अनुभवणं आणि त्या सगळ्या प्रसंगातून मग परत ते बाहेर येऊन घरापर्यंत पोहोचणं म्हणजे खूप मोठी बाब होती. नाहीतर दुसऱ्याचा माणूस तिथेच चक्कर येऊन पडला असता त्या पाण्यामध्ये. तर मित्रांनो असा भयानक प्रसंग तो मंगेशकाच्या बाबतीमध्ये आणि चुलत भावाच्या बाबतीमध्ये घडला होता. जे दीपक नावाचा आमचा चुलत भाऊ होता त्याने हे सगळं ते प्रकार पाहिला होता तो अपघाताचा आणि तो प्रेतात्मा त्याच्या अंगामध्ये शिरला होता आणि तो सगळं विचित्र गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये करत होता आणि तो सगळा त्याच्यातून तो प्रेतात्मा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकांनी जे सांगितलं होतं, ते करण्यासाठी हे गेले असताना त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग घडला. दोन्ही प्रसंग भयानक होते. दीपकने पाहिलेला तो म्हणजे जळत असलेला किंवा जळालेला माणूस आणि त्यानंतर या खडकावरून तो उतारा सोडत असतानाची घडलेली घटना. दोन्ही प्रसंग अगदी भयानक होते. ही घटना 2003-4 साली घडली होती आणि मी तेव्हा खूप लहान होतो म्हणजे मराठी शाळेत वगैरे असेल. मला आठवतं ती झालेली घटना. परंतु मंगेशकाने ही नंतर घटना आम्हाला पुन्हा एकदा सांगितली होती, की असं-असं म्हणजे जेव्हा आमची गणपतीची शाळा आहे, गणपती जेव्हा करायचो रात्री 1-1 वाजेपर्यंत उशिरा, जसे गणपती जवळ यायचे गणेश चतुर्थीची, तेव्हा हा प्रसंग मंगेशकाने मला सांगितला होता. घरात कोणी तसं बोललं नव्हतं, की अतिशय डेंजर प्रसंग घडला होता. मंगेशकाने तो आम्हाला असा गमती-जमतीमध्ये सांगितलं, की ते असं-असं तेव्हा घडलं होतं. तुझ्या चुलत भावाच्या बाबतीमध्ये जेव्हा मी उतारा सोडण्यासाठी गेलो होतो, तेव्हा माझ्या बाबतीमध्ये सुद्धा असं घडलं होतं. भयानक एक प्रसंग मी आज तुम्हाला सांगितलेला आहे. हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर माझी विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला, की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कथा कशा वाटतात तुम्हाला. म्हणजे आणि कथा करण्यासाठी म्हणून मला प्रोत्साहन मिळेल. मित्रांनो, आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची या कथेमध्ये रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.